मी संजय म्हात्रे, मी वसईवरून आलेलो आहे। वर्ल्ड आर्ट कॉन्क्लेव्हचं हे सेकंड एडिशन आहे। त्यामध्ये आम्हाला सहभागी होण्याची संधी मिळाली, हे आम्ही भाग्य समजतो। इथे देशाच्या विविध प्रांतातून वेगवेगळे आर्टिस्ट आलेले आहेत, त्यांनी त्यांची कला सादर केलेली आहे। आम्ही आमची कला सादर करताना मी शक्यतो कॅलिग्राफिक आर्ट आणि इतर ज्या काही गोष्टी आहेत, रिअलिस्टिक आर्ट, त्या फॉर्ममध्ये मी माझी चित्र सादर केलेली आहेत। विशेषतः कॅलिग्राफिक आर्ट आणि महाराजांचं हे जे चित्र आहे ते सादर करावं असं वाटलं। कॅलिग्राफिक आर्टबद्दल सांगायचं बोललं तर कॅलिग्राफीचे जे फॉर्म्स आहेत ते त्यांचा वापर मी चित्रामध्ये करतो। ओरिजिनल पूर्णपणे कॅलिग्राफी जशा पद्धतीने वापरली जाते तशा पद्धतीने मी चित्रामध्ये न वापरता अक्षरांचे जे फॉर्म आहेत त्या अक्षरांचा फॉर्मचा वापर चित्रामध्ये करतो आणि त्याप्रमाणे संयोजन करून चित्र काढतो। शक्यतो आता बघा, त्वं प्रत्यक्षम ब्रह्मासी हा जो श्लोक आहे तो श्लोक संपूर्ण चित्रामध्ये वापरलेला आहे आणि त्यानुसार चित्र काढलेलं आहे आणि अशा पद्धतीने मी सर्व चित्र करत असतो। आणि त्या चित्राचं प्रदर्शन करण्याची संधी या वर्ल्ड आर्ट कॉन्क्लेव्हने आम्हाला दिली। त्याबद्दल आयोजकांचे, विशेषतः प्रवीण गांगुर्डे साहेब आहेत, त्यांचे मी मनापासून आभार मानतो। धन्यवाद। हेलो, मेरा नाम है आर्टिस्ट हेमा ठाकुर। मैं इंटरनेशनल आर्टिस्ट हूँ। अभी मुझे नेपाल गवर्नमेंट ने डॉक्टरेट दिया हुआ है, पीएचडी दिया है आर्ट के लिए। जब मैम आप पेंटिंग बना रही होती है तो वो फील कैसा रहता है जब आप पेंटिंग बना रही हो? जब मैं पेंटिंग बनाती हूँ ना तो मैं पूरी तरह से उसमें घुस जाती हूँ, मतलब मुझे कुछ समझ में नहीं आता है। फिर मैं ज़्यादातर मेडिटेशन करती हूँ, योगा करती हूँ। और मेडिटेशन में जैसे मेरा ओंकार वगैरह शुरू हो जाता है ना तो मुझे पूरा गैलेक्सी दिखता है, तो अलग अलग मुझे प्लैनेट्स दिखते रहते हैं, तो बस मैं वो अपने आर्ट में मैं उतारते जाती हूँ। तो सिंस चाइल्डहुड से आप ये मुझे बचपन से ही शौक है। ये तो मैं अभी 15 साल हो गए मैं कर रही हूँ, लेकिन मुझे बचपन से आदत है। मैं बहुत सारी रंगोलियाँ बनाती हूँ और उससे मैं इंस्पायर हुई और आगे जाके अलग अलग मेरे पेंटिंग चल रहे हैं। फिर मैं वारली पेंटिंग भी करती हूँ। फ्यूजन में वारली आर्ट बनाने वाली पूरे वर्ल्ड की मैं पहली आर्टिस्ट हूँ। और मैम डिफिकल्टीज क्या आती है जब आप बना रही होती है पेंटिंग? एक्चुअली मुझे डिफिकल्ट कुछ लगता ही नहीं है, बस मेरे दिमाग में कुछ आ जाता है, ये मुझे निकालना है तो मैं निकाल लेती हूँ। एंड ये मटेरियल्स जो आपके आते हैं वो इजीली मिल जाते हैं? हाँ, इजीली मिल जाते हैं। एक बहुत खास बात आपकी पेंटिंग की आप बताइए। मेरी खास बात मतलब पेंटिंग की हमने तो देखी है। हाँ, आप भी बताइए। यही है, मतलब यूनिवर्स। जैसे अभी लॉकडाउन लगा था तो बस मैं मेडिटेशन बहुत ज़्यादा करने लगी थी, तब मुझे अचानक से एक बार, जैसे वो शादियों में पटाखे फूटते हैं ऊपर जाके, जैसे पूरा जैसे यूनिवर्स जब ऐसे होता है ना तो अलग अलग प्लैनेट्स तैयार होते हैं, गैलेक्सी तैयार होती है, आकाशगंगा जिसे बोलते हैं मराठी में। तो बस मुझे पूरा ब्रह्मांड हाँ, तो फिर बस मुझे आई वुड लाइक टू ऐड उसमें, सॉरी, मेरा नाम अर्पिता ठाकुर, मैं इनकी डॉटर हूँ, बेटी है। हाँ, आपने जो पूछा मम्मी के पेंटिंग्स की खास बात क्या है, तो मम्मी के पेंटिंग्स की खास बात ये है कि वो है तो पेंटिंग जो 2D में आपको दिखता लेकिन है, 3D लगते हैं। हाँ, उसको एक बार देखोगे तो आप उसके साथ उसके अंदर घुस जाओगे, आप पूरे 3D यूनिवर्स में चले जाओगे। टच किया था तो नहीं, एक्चुअली आप आगे ऐसे सामने दूर जाके अपने हाथों की दूरबीन बना के ऐसे आप ऐसे देखोगे तो आपको लगेगा कि आप स्पेस में चले गए हो, इतना 3D दिखता है। मतलब आप लोग देख सकते हैं, एकदम बारीक छोटा होल्ड करो तो हाँ, पूरा इधर से नहीं, जितना दूर से देखोगे ना उतना क्लियर दिखेगा। तो ये तिला तर माझं इन्स्पिरेशन तर माझ्या आईनेच जास्त मला पुढाकार दिला की कला क्षेत्रामध्ये तू पुढे जा, म्हणजे मी तुला म्हणजे पाठिंबा देतो, तू मागे राहू नको। तुला जे पण गोष्टी तुला पाहिजे की हे तुला काय करायचं आहे त्याच्यामध्ये तुला जी पण गोष्ट तुला लागेल ती मी तुला प्रोव्हाइड करणार। तर मला कधीच असा म्हणजे माघार भेटला नाही, तर मी कधी थांबलो नाही ह्या गोष्टीमध्ये। आणि आता तर मला एक्झिबिशनचा हा एक चान्स भेटला, त्यामुळे माझ्या आईला आता ती ह्या मराठी कल्चर म्हणजे आम्ही सर्व कोळी ॲक्च्युली कल्चरमधून हे करतो, बिलॉंग करतो, तर मला फार प्राऊड आहे की
मला ह्याच्यामधून सर्व भेटलं, नाहीतर मुलतर म्हणजे काय भेटत नाही दुसऱ्यांना पण. तर मला ह्याचा म्हणजे अभिमान आहे की हा कल्चर माझ्यासाठी एक सुरुवातीपासून आणि शेवटपर्यंत एक अभिमानाचा एक घटक राहिला. हां ओके ओके. आता ही तर इन्स्पिरेशन मी इमर्शनिझम मधून करतो. इमर्शनिझम म्हणजे एक प्रकारचा कसं म्हणणार विसर्जन प्रक्रिया आहे ही, की त्याच्यामध्ये पूर्ण विसर्जित व्हायला लागते. त्यामुळेच त्या कलेचा ना हे भेटतं आपल्याला, रुची भेटते की कला महत्त्व काय आहे एक्झॅक्ट. कलेमध्ये जेव्हापर्यंत आपण डीप नाही जात, म्हणजे इट्स लाईक अ डीप डायव्ह इन टू आर्टिस्टिक एंगेजमेंट, की त्याच्यामध्ये पूर्ण उतरून मग ती गोष्ट आपण साधू शकतो, त्याचं रहस्य आपल्याला कळते. ती ही कला ह्याच्यातून ह्या स्टाईलमधून मी हे दर्शवायचा प्रयत्न करतो. आणि माझे जे एक्सप्रेशन असतात ते ह्याच्यातून मी हे करतो, म्हणजे प्रदर्शित करतो. तर मला फार हे आहे, म्हणजे कसं म्हणणार की मला फार ह्याच्यामध्ये ना क्युरियोसिटी येते माझ्या पेंटिंगमधून हे करण्यासाठी, म्हणजे माझे एक्सप्रेस करण्यासाठी. तर इट्स लाईक माय रिफ्लेक्शन अँड माय ओन, इट्स लाईक अ इंटरनल थिंग what I wanted to like प्रेझेंटिंग. सो हे माझ्यासाठी एक फार खरंच म्हणजे एक नवीन स्टाईल मला हे करण्यासाठी, आपला प्रदर्शित करण्यासाठी मला चान्स भेटला. तर हे खरंच एक चांगलं प्लॅटफॉर्म आहे माझ्यासाठी. तर थँक्यू.